आता या रोडला पेठ रोडला आपण बसलोय. नुकतंच आपण आता हेडलाईट सेटिंगचं आपण ते कायमस्वरूपी बंद केलं ते केंद्र, तिथून आता आपण या ठिकाणी रेंज नसल्या कारणाने आता रोडवरती आलो, इथे लाईव्ह करतोय. तर ते केंद्र तर आपण बंदच केलं आहे कायमस्वरूपी. त्याच्यात निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेला संपूर्णपणे यश आलं आहे. 3 वर्ष लागले आतोनात प्रयत्न करून आणि आज ते शेवटी अखेर ते बंद पडले. सोमवारपासून ते क्लिअर टोटली बंद झालेलं आहे. पुन्हा आता ओव्हरलोडच्या गाड्या येत आहेत. आता ओव्हरलोडच्या ज्या गाड्या येत आहे, ओव्हरलोड लाईव्ह करण्यामागचा हेतू एकच की या सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी 9 रडार गाड्या दिलेले. 9 पैकी 8 गाड्या रडार गाड्या म्हणजे समजून सांगा. 9 रडार गाड्या फक्त नाशिकसाठी, नाशिक जिल्ह्यासाठी दिलेल्या 9 पैकी 8 गाड्या रस्त्यावरती धावतात. टोटल महाराष्ट्रासाठी किती दिलेले आहे? जेवढे 57 RTO 9 गुणिले 57 करा एवढ्या गाड्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यापैकी प्रत्येक RTOला 8 गाड्या रस्त्यावरती आहे. एक ऑफिसला कंटिन्यू उभी असते. विषय असा आहे, त्या गाडीमध्ये सर्वसामान्य जनता, आता समजा मोटरसायकल आहे, कारवाला आहे, नॉर्मल गाडी चालवणार आहे, त्यांना दंड येत आहे. 1 तासात 1000 चलन देणारी ती गाडी आहे. किती 1 तासात माणसं. याचं काय रे? ओव्हरलोड आहे. ओव्हरलोड आहे. ओव्हर पब्लिक. या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी फक्त त्या रडारांना सिटी शहरामध्ये सोडलेले. हिचं काय प्रॉब्लेम आहे? पण ओव्हरलोड आहे. आवाज बघा, हे बघा याचा टायरचा आवाज बघा. ही ओव्हरलोड गाडी. पण ही हप्त्यांवर चालतात का? ही ओव्हरलोड आहे का? वरती चालत आहे. हा, ओव्हरलोड गाडी. ही पण ओव्हरलोड आहे का? हे बघा टायरच्या आवाजावरून कळते ही ओव्हरलोड आहे. हा, प्रश्न एकच उपस्थित होतो. टोप्या घाला. सरकारने इतका पैसा खर्च केला आणि या गाड्या रस्त्यावरती सोडल्या तर सर्वसामान्यांना जास्तीत जास्त दंड होतोय. पण ती गाडी एका कामासाठी फेल होते. कोणत्या कामासाठी? का त्या कामामध्ये जी गाडी ओव्हरलोड गाडी असते ना, ती त्या गाडीचा दंडच त्या गाडीमध्ये येत नाही. बाकी सर्व तुमचं सीट बेल्ट दिसल, नंबर प्लेट दिसल, सर्व गोष्टी दिसतील, पण ओव्हरलोड दिसत नाही. त्या कामात ती फेल झालेली आहे. त्या कारणास्तव परत पुन्हा वेगवेगळ्या जिल्ह्याचे स्क्वॉड मागून ओव्हरलोडच्या गाडींच्या मागे लागले. परंतु ज्यांचे कार्ड चालू आहे 3,500-4,000 हा जो रेट चालू आहे त्यांना कोणताही दंड होत नाही. पण 3,500-4,000 रेट आहे हे खोटं ठरलंय तुमचं वाक्य. 4,000 रुपये 3 वेळेला महिनाभरात द्यावे लागताय. महिनाभरात म्हणजे 12,000 रुपये हप्ता झालाय. तर अशा पद्धतीने 12,000 हप्ता ते देत. मग त्याच्यातच 64,000 कोटीचा जो काही लोचा झालेला तो ह्याच्यातूनच झाला काय? हे स्वच्छ पारदर्शक जो व्यवहार दाखवताय 9 रडार लावून, ते कोणासाठी आहे? फक्त सर्वसामान्यांना लूट करण्यासाठी आहे का? ज्या ठिकाणी तुम्ही पैसे देणार तर तुम्हाला काहीच करणार नाहीये. 2 नंबर खायचंय. पूर्ण आकडा आला यांचा 39,50,000 रुपये महिन्याची नुसती एकतर्फी त्यांची रक्कम दाखवली.